राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माओपाशिका महाधर्मधारी महिलासागर मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धर्मकार्याला सप्रेम जयवी भिक्खू संघाचे अध्यक्ष आदरणीय भंते डी संघपाल डी बुद्धपाल भंते यांना पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या कार्याला सप्रेम जयवी. त्याचप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांचे वंचितांचे बहुजनांचे श्रद्धास्थान श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सप्रेम जयवी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो हे मंगल कामना. आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आंबेडकर कुटुंबियातर्फे आज या ठिकाणी आदरणीय अंजलीताई आंबेडकर तसेच आदरणीय अमनजी आंबेडकर हे प्रमुख मोठी यांची लागलेली आहे. त्यांचं सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांची टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आपल्या मनाचे मार्गदर्शक आदरणीय विजय वानखेडे सर स्वीकारले. प्रकाश बागडे यांनी आणलेल्या लेखाला माझा विजय वानखेडे सरांनी अध्यक्ष स्वीकारलेला आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आलेले आहेत. त्यामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महासचिव आदरणीय अरुंधती शिरसाट आलेले आहेत. त्याचबरोबर युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मानवी गिरड या ठिकाणी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष झेंडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राठोडताई या ठिकाणी उपस्थित आहे. राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संतोषजी रहाटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. ओघा कार्यक्रमाच्या सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. सर्वांच्या ठिकाणी शब्दसुमाने स्वागत करतो. आणि आजचे प्रमुख पाहुणे आपले आदरणीय अंजलीताई आंबेडकर, अमनजी आंबेडकर तसेच विजय वानखेडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भैयासाहेबांना ते पोह्या आणि त्याला खिळ्या त्याला घे लावून दे. विजय वानखेडे सर यांना विनंती करतो त्यांनी भंतेजींचं स्वागत करा. फुलं दे.
मोबाईल सायलेंट करून का पुन्हा एकदा. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख भाऊसाहेब थोरात तसा महानगर प्रमुख नंदकुमारजी डोंगरे यांना मी सूचना करतो की त्यांनी पूज्य भंते बुद्धपालजी यांनी आपल्याला श्रीशरण पंचायती प्रदान करण्याकरिता त्यांना याचना करावी सांगून. यमं वदामि तं वदेत् नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमन सम्पूर्ण वन्दे पाणातिपाता विरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना विरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा विरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा विरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि रामेरय मज्जपमाद्दठाना विरमणि
सिक्खापदं समादियामि सुरामेरमद्यपमादखाना वीरमणि सिक्खापदं समादियामि शरणसः पंचशीलं साधुकं सुरक्षित कत्वापमादेन शीलं सम्पादेत वन्दे साधु 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 वनगन्धं लोकेनं केतं कुसुमसन्दति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन पूजेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायाति यथा रम्ये कायो तथा याति विनाशभावं घनसारपवीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मसङ्घः सुगततनुभव धातो धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे चिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमाविधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं रसबलतनुजं भोगिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभ्यं सभ्यठानेषु परिचितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुरयानं देवरूपं सुदेव निमलचक्षु कपिलघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज पंकजानरवरा रत्नस्वजन उद्धारा भगवन्ता मुसाकरा भक्तकाजा सवतार संगरी शास्त्रधरिताकरी कापला हरिपुरी रौद्र रूपा मुक्तिपथ पूर्णता जीर्ण स्मृति ताडिता उजाडिला भगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा आज या ठिकाणी 65व्या स्वातंत्र्य प्रवर्तन दिनानिमित्त पूज्य बनते पूज्यपालजी थेरो यांनी आपल्याला श्रीशरण पंचशील प्रदान केलेला आहे. आपल्या सर्वांना आजच्या दिवसाचं महत्त्व माहीतच आहे. त्यावर जास्त इतर कोणी वेळेअभावी न बोलता मी सरळ आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा पण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बाळासाहेबांकडनं संपूर्ण आंबेडकर परिवाराकडनं खूप शुभेच्छा. गेले 2 वर्ष आपण करोनाच्या संकटात जात असताना आपला जो नेहमीचा धर्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम असतो तो घेऊ शकलो नाही आहोत आणि तरीही
आपण जो कार्यक्रमाची आपली पूर्वापार अनेक वर्षाची परंपरा आहे चालू ठेवली आहे आणि अतिशय आधुनिक पद्धतीने मला सगळ्या भारतीय बौद्ध महासभेचं आणि वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की सगळे नियम पाळून सुद्धा आणि अतिशय अनोख्या पद्धतीने हा आपण कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. तसाच आपला ऑनलाईन कार्यक्रम उद्या संध्याकाळी होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कलेक्टरची परवानगी आणि त्यांनी घातलेली संख्याची मर्यादा लक्षात घेताना फार थोड्या लोकांना कार्यक्रमाच्या तिथे उपस्थित राहता येईल. पण जसं सहकार्य आपण गेली 2 वर्ष एकमेकांना करत आहोत तसंच चालू ठेवूया. दुसरं एक मला सगळ्यांचं अभिनंदन करायचंय ते म्हणजे या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये अतिशय ठामपणाने जे आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो आणि या तिन्ही संघटनांनी अडचणीत असलेल्या लोकांना जी भरघोस मदत केली त्याबद्दल सगळ्यांचं मनापूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. जय गुरु. नमो बुद्धाय. धन्यवाद ताई. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजय वानखडे सर आपल्या मार्गदर्शन पर 2 शब्द आणि तथागत बोधिसत्व सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखा, जिल्हा शाखा, शहर शाखा, वंचित बहुजन आघाडीचे तालुका शाखा, जिल्हा शाखा, शहर शाखा, भारतीय बहुजन महासंघाचे जिल्हा शाखा, शहर शाखा, तालुका शाखा, महिला आघाडीच्या जिल्हा शाखा, शहर शाखा, तालुका शाखा आणि राज्यस्तरीय पदाधिकारी सर्व उपस्थितांना सगळे जरूर करतो. आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं असा एकही व्यक्ती माझ्या समोर बसलेला नाही की ज्यांना आजच्या दिवसाचं महत्व माहीत नाही. आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं शोषित, पीडित, वंचिताचा मुक्तिदिन आहे. या मुक्तिदिनानिमित्त या ठिकाणी आपण जमलेले आहोत. आता मुक्तिदिनाचा सोहळा साजरा जर करायचा असेल तर मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनी जे 15 ऑक्टोबर 1956 रोजी जे भाषण दिलं ते भाषण सर्वांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून जर विचार करता तर आम्ही आत्मसात काय केलं आणि कोणत्या गोष्टीपासून आम्ही दूर आहोत याचा विचार करणं प्रत्येकानं केला पाहिजे. आम्हाला जर समृद्ध जीवन जगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा विचार आत्मसात केल्याशिवाय आम्ही समृद्ध जीवन जगू शकत नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. या दृष्टिकोनातून विचार करता आजच्या दिनी खऱ्या अर्थानं ज्या प्रमाणात ज्या लोकांनी तथागत बुद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अनुसरलं त्या प्रमाणात त्यांची प्रगती झालेली आहे. प्रमाण आहे. ज्यांनी धरसोड केलेला आहे त्यांची मात्र प्रगती त्या ठिकाणी खुंटलेली आहे. आज गरज आहे त्यांच्या विचाराची. तथागतानं काय कशासाठी संघर्ष केला हे तुम्हाला माहित आहे. या देशातील विषमतावादी समाज व्यवस्था ध्वस्त करण्यासाठी आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यावर आधारलेली समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तथागतांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आणला. तुम्हाला कल्पना आहे आजची विजयादशमी आपण मानतो. विजयादशमीच्या दिवशी काय झालेलं आहे की अशोकानं बौद्ध धर्माचा प्रचार ते जगभर केलेला आहे आणि जगभर पसरलेला बुद्ध धर्म एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात आणलेला. ह्या गोष्टीचा विचार बाबा आणि हा भारतात आणलेला बुद्ध धर्म तुम्हा आमच्या विकासासाठी केलेला आहे. तथागताचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार 56 नंतर या देशामध्ये प्रचार आणि प्रसार त्या तत्वाचा आचार आणि विचार समाजात जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आज बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब आंबेडकर केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नाही आहे. बाळासाहेब आंबेडकर केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाही आहे तर त्यांना या देशामध्ये समाज परिवर्तनाची तथागत बुद्धाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लढाई लढायची आहे.
केवळ राजकारण नाही, समाजकारण करत असताना, धर्मकारण करत असताना, राजकारण दरवर्षी 5 वर्षात मिळता येतं तेव्हा त्यामध्ये त्यांना सहभागी व्हावं लागते. पण खरा उद्दिष्ट जर बाळासाहेबांचं कोणतं असेल तर या देशातील व्यवस्था बदल करणे हा महत्वाचा उद्देश आहे. व्यवस्था बदल करण्यासाठी ज्या ज्या लोकांवर जी जी जबाबदारी बाळासाहेब टाकत आहेत त्या त्या लोकांनी समर्थपणे पेलण्याची आवश्यकता आहे. मित्रहो, वैयक्तिक सुखाचा आणि वैयक्तिक त्यागाचा विचार केल्याशिवाय ही चळवळ पुढे जाऊ शकत नाही. वैयक्तिक सुख आणि वैयक्तिक त्याग आम्ही पाहतो आहे. आज बाळासाहेबांची अवस्था काय आहे, कोणत्या अवस्थेतून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. 2 वर्षापासून संपर्क नाही, कोणती अवस्था आहे जास्त चांगली संपूर्ण देशाला माहित आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांची अवस्था काय आहे. तरीही ते या निमित्तानं काय होईना आपल्या भेटीला आलेले आहे. आपण त्यांचे सर्व शिलेदार जर असू तर त्यांनी दिलेला विचार, त्यांनी मांडलेला विचार हा जनमानसामध्ये कसा पोहोचता येईल आणि बुद्ध धम्म तथागतांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत, ती कुठल्याही समाजाची असो. एक गोष्ट आम्ही पुन्हा लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज, बाळासाहेब आंबेडकरांचा समाज म्हणजे केवळ बौद्ध समाज नाही तर शोषित, पीडित, वंचित जे जे दुःखी कष्टी समाज आहेत हा संपूर्ण समाज त्यांचा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभावी यासाठीच ते कष्ट घेत आहेत. आपण त्यांचे शिलेदार आहोत. त्यांचा संदेश आपल्या समाजापर्यंत, आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत घराघरात नव्हे तर मनामनात पोहोचवण्याचं आपण कार्य आजच्या दिवसापासून, हा आपला मुक्ती दिन आहे, सर्वांना मुक्ती मिळवण्यासाठी आपण कष्टरत राहूया. एवढंच बोलतो आणि जय भीम करून मी अध्यक्ष भाषण या ठिकाणी संपवतो. धन्यवाद सर. अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीमध्ये आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपल्या या 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे महानगर कोषाध्यक्ष आदरणीय गोरखनाथजी वानखेडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आभार प्रदर्शनानंतर सरनत्य होईल आणि सरनत्य झाल्यानंतर या ठिकाणी आंबेडकर कुटुंबियांतर्फे आपल्या सर्वांना खिरदान होणार आहे. सर्वांनी खिरीचा आस्वाद घ्यावा. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना तसेच प्रतिमांना देवा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने 65व्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांसाठी आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित आजचे जिल्ह्याचे अध्यक्ष आयुष्यमान विजय वानखेडे साहेब, त्याचबरोबर उपस्थित महानगराचे विश्वजी बरोळे सर व त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघाचे, त्याचबरोबर वंचित बहुजन महासंघाचे सर्व विंगचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालात. या ठिकाणी स्वीट अँड शार्टमध्ये मी आभार प्रदर्शन करणार आहोत वेळेच्या अभावी, कारण याचं नाव घेण्यास म्हणजे जास्त वेळ जाईल म्हणून मी कृपया कोणाचे नाव घेत नाही. या ठिकाणी सर्व विंगचे पदाधिकारी उपस्थित झाले आणि त्यांचे सर्व या ठिकाणी मी सर्वांच्या माझ्या महानगराच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय जय. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सरस्वती भवन्तु. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सरस्वती भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सरस्वती भवन्तु ते. ईशितं पतितं तुयं कीर्तनेव समेजतु सर्वे कुर्वन्तु चित्तसर्गत्वा छन्दोपनारसोयता. आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिरेव च ततो निब्बाण सम्पत्ति विनादे समेजतु. साधु साधु साधु. नत्थि मे शरणं हयं बुद्धो मे शरणं वरं. एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं
धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं नय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन